व्यवस्थापनाची प्रक्रिया कशाप्रमाणे घडते किंवा जे कर्तव्य आपण जे जलसुरक्षक या नात्याने काम करत असतो तर आपली कर्तव्य जबाबदारी आपली काय काय आहे ते आपण व्यवस्थित प्रत्येकाने पार पाडल्या पाहिजे। तर माझं असं एक पाणी व्यवस्थापन या प्रक्रियेमध्ये कर्तव्य सांगितलेलं आहे। तर एक नंबरवर आहे जलसुरक्षक यांनी पाणी शुद्धीकरण करून पाणी पुरवठा करावा जेणेकरून सर्वांना शुद्ध व व्यवस्थित पाणी मिळेल, त्यामुळे रोगराई उद्भवणार नाही आणि शारीरिकदृष्ट्या सगळे लोक व्यवस्थित राहतील। हे व्यवस्थित करून व्यवस्थित पाणी पुरवठा करणे पाईपलाईन दुरुस्ती करून ग्रामपंचायतीचे सहकार्य करणे। गावातील लोकांसोबत गावातील पाणीपुरवठा व्यवस्थापन या नात्याने ग्राम आरोग्य व पोषण पाणीपुरवठा समिती आहे त्यांनी यांच्यावर काळजी घेऊन देखरेख ठेवणे। अशा प्रमाणे ही आहे कर्तव्य। ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे अधिकार काय? ग्रामपंचायतच्या नियमानुसार पाणीपट्टी व घरकर